ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे आणि एकनाथ शिंदे बोलतायत। आपण त्यांनी स्पष्ट केलेली आहे, परंतु राज्याच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल ते नक्की केलं जाईल। त्यामध्ये पक्षभेद बिल्कुल केला जाणार नहीं। आज बीजेपी के माधव भंडारी ने कहा है कि मंत्रियों के बंगले हो गए, ऑफिस हो गए, लेकिन पोर्टफोलियो नहीं हो रहे, तीनों में झगड़े चल रहे हैं, इनके कारण लेट हो रहा है। तीनों पार्टी में कोई भी झगड़ा नहीं है, कोई भी मतभेद नहीं है। ये पूरी तरह तीनों पक्ष जो है, तीनों पक्ष के हमारे प्रमुख लीडर जो है वो हमारा किसी भी तरह से कोई भी मतभेद नहीं है। या बाबतीमध्ये देखील चर्चा झालेली आहे आणि हे कांद्याचे भाव जे आहेत हे नियंत्रणात आले पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला हे कांद्या जो महाग झालेला आहे तो विकत घेता आला पाहिजे। या बाबतीत देखील चर्चा झालेली आहे आणि नक्कीच या बाबतीत देखील सरकार गांभीर्याने विचार करत आहे। लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अडचणीत येऊ देणार नाही। थँक्यू। राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक काही वेळापूर्वीच पार पडली आणि यामध्ये अनेक प्रकल्पांना दिलेल्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या संदर्भातली पडताळणी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस सरकारनं शेवटची जी त्यांची मंत्रिमंडळ बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या प्रकल्पांना मान्यता दिली त्याच्याबद्दलचा आढावा आपण घेतल्याचं आज सांगण्यात आलेलं आहे। आघाडी सरकारनं या सगळ्या संदर्भात आता काय निर्णय घेतलाय ते पाहणं